हालेलुया, हालेलुया, हालेलुया. योग 42:3-5 वचन. योग 42:3 अज्ञानाने दिव्य संगीतावर अंधकार पांढरा समागम तुम्ही नाच तुम्हाला समजत नाही ते मी बोललो ते माझ्या आठवते करायचे अद्भुत आहे ते मला कळले नाही. रचितच्या आता मी बोलतो मी तुला विचारतो तू मला बोध कर. वचन 5 मी तुझ्याविषयी करणे ऐकले आहे होते आता तर प्रत्यक्ष डोळ्याने मी तुला पाहत आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन काय संदीप बायबल या ठिकाणी परमेश्वर पित्याचे आणि योगाचे भाषण या बाबतीत लिहत आहे आणि या बाबतीत आपल्याला काही गोष्टी सांगत आहे. जेव्हा योगाच्या जीवनात काही परीक्षा आल्या तेव्हा परीक्षेमध्ये परमेश्वर पित्याने त्याला कशा प्रकारे स्थिर ठेवले आणि त्या परीक्षेचा सामना करताना योग आपले सत्व कशा प्रकारे धरून राहिला या बाबतीत योग हे पुस्तक लिहिलेलं आहे. तर आता इथे देवाचं भाषण आणि योगाचे भाषण या बाबतीत काही गोष्टी. तर बायबल काय सांगते अज्ञानाने दिव्य संकेतावर अंधकार पडणारा असा कोण तो मी आहे. योग काय म्हणतो परमेश्वराची जी योजना परमेश्वराचे जे संकेत आहे त्याच्यावर मात्र अंधकार पाडणारा कोण तो तुम्ही आहे. याच तो मला समजत नाही ते मी बोललो ती माझ्या आटोक्या वयाची अद्भुत आहे ती मला कळाले नाही. काय म्हणतो युद्ध त्याला परमेश्वर त्याला म्हणतो प्रभू तुझी काही योजना होती तुला मला काही सांगायचं होतं शिकवायचं होतं ती मला समजलं नाही. योग म्हणतो माझ्या मनात जे आलं ते मात्र मी बोललो जे मला समजलं पण नाही की प्रभू तुझा भेद काय होता काय आहे जे माझ्या आटोक्या बाहेरच्या आहे कल्पनेच्या म्हणजे माझ्या बुद्धीच्या पलीकडचं आहे. तू मला चांगल्या गोष्टी शिकवत होता पण मी समजून घेतलं नाही. मी माझ्या मनाप्रमाणे चालत होतो आणि प्रभू तुझ्या संकेतावर मी अंधकार मात्र पाडत होतो. पुढे योग म्हणतो की आता प्रभू तू माझ्याशी बोल तू मला शिकव तू मला बोध कर तू मला सांग. तू म्हणत आहे पुढे की प्रभू तुझ्याविषयी तर मी ऐकले होते पण आता मी प्रत्यक्ष तुला मी पाहत आहे. पहा या ठिकाणी योग देवविद्याकडे आपली चूक कबूल करतो की प्रभू तुझा जो संकेत आहे तुझी जी योजना आहे तुझी जी बुद्धी आहे ती मी समजू शकलो नाही आणि तुझं तुला काय मला सांगायचं होतं शिकवायचं होतं हे जाणून मी घेतलं नाही. जे मला समजलं नाही माझ्या आटोक्या बाहेरचं माझ्या बुद्धीच्या पलीकडे म्हणजे प्रभू तुझ्या अशा काही गोष्टी आहेत जे माझ्याही बुद्धीच्या पलीकडे. पण प्रभू आता मी गप्प राहतो तू बोल तू मला बोध कर तू मला सांग मी आता ऐकायला तयार आहे. हा परमेश्वर आपल्याशी बोलत आहे आपल्याला सांगतो शिकवतो पण आपण आपल्याच बुद्धीने चालतो. परमेश्वर चांगल्या गोष्टी आपल्याला शिकवतो पण आपण आपलाच एका सोडत नाही. देवाचं ऐकण्यासाठी आपण तयार नसतो परमेश्वराच्या योजनेप्रमाणे चालायला तयार असतो. देव मला काहीतरी शिकवते. बघा योहान 3 अध्यायामध्ये पाहतो निकेदम रात्रीच्या वेळी प्रभू येशूकडे आला. प्रभूकडे आल्यानंतर प्रभूला म्हणतो की आपण देवापासून आलेले शिक्षक आहात गुरु आहात. तू म्हणत की आपण देवापासून आलेले गुरु आहात शिक्षक आहात. आता तू कबूल करतो की तुम्ही शिक्षक आहात म्हणून प्रभू येशूला म्हणतो. पण प्रभू येशूने त्याला काय म्हटलं की तुमचा नव्याने जन्म झाल्याशिवाय तुम्ही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकतच नाही. आता बघा त्याने येशूला गुरु स्वीकारलं शिक्षक स्वीकारलं आणि तुम्ही देवापासून हे सुद्धा त्याने स्वीकारलं. आता त्याने स्वीकारलं होतं म्हणून प्रभूने स्वर्गाच्याच गोष्टी त्याला दिल्या. प्रभूने काय म्हटलं नव्याने जन्म घेतल्यापासून कोणाला देवाचं राज्य पाहता येत नाही. म्हणजे कोणी देवाच्या राज्यात स्वर्गात जाऊ शकत नाही. त्याने स्वर्गाच्या गोष्टी केल्या प्रभूने स्वर्गाच्या गोष्टी त्याला शिकवल्या पण त्याला समजल्या नाही. तो काय म्हणतो माहिती प्रभूला म्हातारा झालेला मनुष्य परत कसं आईच्या उदरात जाणार. प्रभू काय शिकवतो आणि त्याचे विचार कोणते आहेत बघा. त्याने म्हटलं आपण देवापासून आलेले शिक्षक आहात स्वर्गातून आलेले देवाचे पुत्र शिक्षक आहात पण येशूने स्वर्गाच्या गोष्टी दिल्या त्याला.
तुला ओढ आहे ना, मग मी तुला तेच देतो. तू नव्याने जन्म घेशील तर देवाचं राज्य म्हणजे स्वर्ग पाशील. त्या मात्र तू म्हणतो प्रभूला, म्हातारा झालेला मनुष्य आईच्या उदरात कसा जाणार? येशू स्वर्गातला शिकवतो, याला आता खालचं पृथ्वीचं पडलेलं आहे. बघा, त्याला समजलं नाही येशू तो नव्याने जन्म. त्याला वाटले आता मी म्हातारा झालेले, परत आईच्या उदरात जाऊन मी परत जन्म कसा घेईन? आज माणसाच्या जीवनात हेच चाललेलं. प्रभू काय सांगतो आणि माणसाचे विचार काय आहे त्याचा वेगळाच अर्थ काढतो मनुष्य. या निकितमने पण तोच अर्थ काढला. येशू स्वर्गाचा सांगतो आणि तो सांगतो मी आईच्या उदरात कसा जाईल. या प्रभू येशू त्याला काय म्हटलं, नव्याने जन्म म्हणजे आत्म्यापासून आणि पाण्यापासून तुमचा जन्म झाला पाहिजे. नवीकरण, शुद्धीकरण म्हणजे पाप सोडणं, पूर्ण पवित्रता. जेव्हा तू पवित्र बनशील, पाप सोडशील, वाईट सोडशील, नीतिमान आत्म्याचं जीवन जगशील, तेव्हा तू स्वर्गात जाशील. आईच्या उदरात तुला जायची गरज नाही. तेव्हा तू पुढे काय म्हणतो पहा प्रभू येशूला, तू म्हणतो ना, निकितम त्याला म्हणाला, या गोष्टी कशा होऊ शकतील अद्याप समजत नाही. इतकं पूर्ण रीतीने प्रभू येशू स्पष्टीकरण देत आहे, तर तू म्हणतो हे कसं होऊ शकेल? त्या प्रभूने म्हटलं, इस्रायलचे गुरु असून पण तुम्हाला हे कळत नाही का? शिक्षक आहात ना तुम्ही, एवढं पण समजत नाही का तुम्हाला? आज खरोखर प्रभू अनेक गोष्टी माणसाला शिकवत आहे, सांगत आहे, पण माणसाच्या डोक्यातच शिरत नाही. एवढं स्पष्ट रित्या समजून 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 सांगत आहे, तरी माणसाच्या डोक्यात जात नाही. एवढं त्याला निकितमने एवढं चांगल्याने तिने शिकवलं, तरी तू म्हणतो हे कसं होऊ शकते? आता तो आईच्या उदराचाच विचार करतो, स्वर्गाचा विचार करत नाही. प्रभू म्हणत आहे, नव्याने जन्म म्हणजे आईच्या उदरी परत जन्म घेणं नव्हे. नव्याने जन्म म्हणजे आत्म्याचा जन्म म्हणजे पवित्रकरण, पाप सोडणे, वाईट सोडणे, पवित्र जीवन जगणे, हाच आहे नवा जन्म. निकितम गुरु होता, शिक्षक होता इस्रायल लोकांचा, तरी त्याच्या डोक्यात काही जात नव्हते. आज अनेक लोकांची परिस्थिती हीच बनलेली. प्रभूंना आपल्याला अनेक गोष्टी शिकवायच्या, सांगायच्या आहेत, पण जणू काही लोकांच्या डोक्याच्या वरून जातात, समजतच नाही. वेगळ्याच गोष्टी मनुष्य घेऊन बसलेले आहेत, वेगळेच विषय घेऊन बसलेले आहेत, काही ना काही भलतच घेऊन बसलेले आहेत, जे घ्यायचं तेच घेत नाही. एक विद्वान मनुष्य होता, जो लोकांना सल्ला द्यायचा. ज्या ज्या लोकांनी मनापासून तो सल्ला ऐकला त्यांची मात्र प्रगती झाली. तर या विद्वान हा जो ज्ञानी मनुष्य होता, त्या विद्वान ज्ञानी माणसाकडे एक मासली पकडणारा एक मनुष्य आला सल्ला घेण्यासाठी. तर या विद्वान माणसाकडे मासली पकडणारा एक मनुष्य आला आणि तो त्या विद्वान माणसाला म्हणतो, महाराज, माझा धंदा आहे या मासलीचा, तू व्यवस्थितरित्या चालत नाही, मला मासली चांगल्या प्रकारे मिळत नाही, मला जशी मासली पाहिजे, जसे मासे पाहिजे मला मिळत नाही. मी समुद्रात जातो, मासलीसाठी जाळे सोडतो, पण मला जशी पाहिजे तशी मला मासलीच मिळत नाही. माझ्या प्रयत्नाला यशच येत नाही, माझे प्रयत्न व्यर्थ जात आहेत. तेव्हा विद्वान मनुष्य त्या मासली पकडणाऱ्या माणसाला सांगतो, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तो विद्वान मनुष्य त्याला काय सांगतो पहा, की तुझ्याकडे जाळं आहेत का? तो म्हणतो, हा अमुकाचे जाळं आहे. सॉरी, त्या विद्वान माणसाला म्हणलं, तुझ्याकडे पाग आहे का? पाग टाकतात ना समुद्रामध्ये. तर ते विद्वान माणसाने त्याला काय म्हटलं, तुझ्याकडे पाग आहे का? तो म्हणतो, हा पाग आहे. मग त्याने सर अनेक प्रकारच्या जाळ्यांची नावं सांगितली त्याला. कुणाला? त्या विद्वान माणसाला, की माझ्याकडे अमुक प्रकार झाले, अमुक या मासलीची, त्या मासलीची, अशी तशी अनेक गोष्टी सांगितल्या त्याने. त्यानंतर ते विद्वान माणसाने म्हटलं, जेव्हा त्याला म्हटलं की पाग आहे, तर त्याने अनेक जाळ्यांची नावं सांगितली. त्यानंतर विद्वान मनुष्य परत त्याला म्हणतो, हालेलुया, की तुझ्या घराच्या बाजूला झाडं आहेत का? तर तू काय सांगतो, पेरूचं झाड आहे, काजूचं झाड आहे, चिकूचं झाड आहे, झाडाची नावं सांगायला लागला. त्याच्यानंतर मात्र या विद्वान माणसाने परत त्या मासली वाढलेल्या माणसाला विचारलं, की मात्र तुझ्याकडे जो पाग आहे का, तो पाग आहे ना, तो पाग नेऊन त्या झाडांवर टाक. तेव्हा तो काय सांगतो, काय म्हणतात महाराज तुम्ही, ते झाडावर मासे नेऊन ठेवलेत का, की मासली सोडलेली झाडावर, की ते पागामध्ये सापडे? तेव्हा तो विद्वान माणूस सांगतो, हाच तर तुझा गोंधळ आहे, तुझा धंदा होत नाही, तुला मासली पाहिजे, तुझी प्रगती झाली पाहिजे, तू माझ्याकडे कशाला आलाय सल्ला घ्यायला? मी तुला काय विचारतो
हाय ना एवढं बोलायचं होतं. पेरूचं आहे, चिकूचं आहे, काजूचं एवढं सांगायची काय गरज होती. 30. तुला मी सांगितलं झाड नेऊन झाडावर टाक. तुला मी सांगत आहे, तू त्याच्या पलीकडचं सांगतो झाडावर काय मासली का, मासे सोडलेत का. तू आलाय सल्ला घ्यायला ना, आम्ही तुला सल्ला देते ना. मग तू जर मी सांगतो ते ऐकणार तरच तुझी प्रगती होणार. तू विश्वासाने आले की नाही, तुला सल्ला पाहिजे की तुझा धंदा चालावा म्हणून तू आलाय. पण तुला मी जे सांगतो त्याकडे तुझं दुर्लक्ष आहे आणि तुझ्या मनाचे काही तुला जे वाटत नाही ते तू बोलत आहे, तुझा धंदा कसा होणार. हीच तुझी चूक आहे. तुला धंदा करायचंय तर तुला इतर गोष्टी घेऊन बसायच्या. तुला मासळी पकडण्यासाठी समुद्रात जायचंय, विश्वासाने जा. विश्वासाने प्रयत्न नाही. काल इकडे मासळी सापडली नव्हती, आता नाही सापडणार, दुसरीकडं नाही. इकडे नाही मिळाली, मग इथून कुठे गेलेले नाही दुसरीकडे. हा विचार जर तुझ्या डोक्यात आहे, मनात आहे, तुला कुठेच मासळी मिळणार. तू विश्वासाने निघतो. तुला काय करायचंय, मासळी पकडायचे, ते विश्वासाने प्रयत्न कर. तुझ्या डोक्यात भलतेच विचार बसलेले आहेत आणि तुला वाटते नाही इथे नाही मिळणार, तिथे नाही मिळणार, असं नाही होणार, तसं नाही होणार. असं होऊ शकते का. तुझा विश्वासच कमजोर आहे आणि नकारात्मक विचार तू डोक्यात ठेवलेले, त्यामुळे तुझी प्रगती होते. आज माणसाच्या जीवनात यायचंय. बायबल आपल्याला शिकवते, प्रभू म्हणतो तुला जे मी सांगतो तेवढंच कर, त्याच्या पलीकडे तू जाऊ नकोस. मी तुला जे सांगतो त्या प्रकारे जर तू केलं तर तू पुढे जाशील. तू भलत्याच गोष्टी घेऊन बसशील तर तू पुढे जाणार, मग तू यशस्वी बनणार नाही, मग तुझी प्रगती होणार नाही. प्रभूच्या नियमाप्रमाणे जर आपण चालले तर परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणार, परमेश्वर मात्र आपली बंधने तोडणार, परमेश्वर आपल्या समस्या दूर करणार. तर बघा, प्रभू येशूच्या बाबतीत या गोष्टी जो ऐकतो तो कसा पुढे जातो. ते आपल्याला कदाचित ते अवघड वाटते, अशक्य वाटते. योगाला पण वाटलं, युग म्हणतो हे मला वाटलं बुद्धीच्या माझ्या पलीकडचं आहे, आटोक्या बाहेरचे. पण आता प्रभू बोल, आता मी ऐकायला तयार आहे. आता प्रभू तुम्हाला बोध कर, तुम्हाला शिकव. बघा, प्रभू शिकवण्याचा प्रयत्न करतो आपल्याला, पण आपण ते शिक्षण घेण्यासाठी तयार नसतो. हे असं कधी घडू शकते का, असं होऊ शकते का. आपला विश्वास नसतो. हालेलुया. बघा बायबल काय सांगते. हालेलुया. आपण लूक 5:11 पाहू. त्या ठिकाणी सिमोन पेत्र, म्हणजे अगोदर सिमोन प्रभूचा शिष्य बनला नव्हता, त्या अगोदरची गोष्ट आहे. हा सिमोन मात्र संपूर्ण रात्रभर कष्ट केलं होतं त्याने, त्याचा भाऊ अंद्रिया, या दोघांनी. पण संपूर्ण रात्र कष्ट करून काहीच मासली पकडली नव्हती. आता प्रभू त्याच्या तारवामध्ये बसून शिक्षण देत होते. शिक्षण देण्याचं झाल्यानंतर प्रभू येशूने या सिमोनाला म्हटलं, खोल पाण्यामध्ये हाकल. ही बोट पुढे घेऊन जा, खोल पाण्यात घेऊन जा आणि तिथे हाकल, म्हणजे तिथे झाले टाक. तेव्हा तो प्रभूला काय म्हणतो माहितीये, प्रभूजी संपूर्ण रात्र कष्ट केलं पण आम्ही काही धरले नाही, पण आपण सांगतो ना मग मी सोडतो झाले. हालेलुया. या सिमोनाला मासली पकडण्याची सर्व माहिती होती. कुठे जाळी टाकायची, कुठे मासली मिळते, सर्व माहिती होती. संपूर्ण रात्र कष्ट केलं होतं, पाणी गढूळ झालं होतं. एकदा पाणी गढूळ झालं, मासली पळून जाते. पुन्हा तिथे बऱ्याच वेळापर्यंत मासली येत नाही, पळून जाते, निघून जाते मासली. ती सावध होते आणि आता तिकडेच मात्र पाणी खराब झाले, गढूळ झालेले, मासली निघून गेले आणि येशू म्हणतो झाले का. पेत्राला माहिती होतं आता नाही सापडू शकत. रात्रीची महत्वाचं, रात्रीची वेळ त्यावेळी मासली सापडते आणि मात्र त्यावेळी मिळाली नाही. आता दिवस आहे, पाणी गढूळ झालेले, मासली निघून गेलेली आहे, पळून गेलेली आहे, आणि आता कसं पडणार. पेत्राला माहिती होतं, तरी तो येशूला काय म्हणतो, आपण सांगताना मन मी सोडतो झाले, भले मला माझ्या मताप्रमाणे नाही मिळणार, पण आपल्या सांगण्याप्रमाणे मी सोडतो. ही गोष्ट अवघड होती, अशक्य होती, पण पेत्र म्हणते आपण सांगता म्हणून मी करतो. नाकारलं नाही त्यांनी, मला नाहीच करायचं असं नाही, आपण सांगताना मी करतो. आणि जेव्हा त्याने जाळी सोडली खोल पाण्यामध्ये, बायबल सांगते एवढी मासली
मासली सापडली की जाळी फाटू लागली. इतकी मासली त्या जाळ्यामध्ये सापडली की त्यांची बोट मासलीने भरली. त्याने योहान याकोबाच्या बोटीला त्यांना बोलवलं, त्यांची पण बोट मासलीने भरून गेली. दोन्ही बोटी मासलीने भरल्या. जिकडे पाणी गढूळ झालं होतं, जिकडून मासली निघून गेली होती, तिकडे मासली आपोआप परत आली. 2 बोटी मासलीने भरली ताबडतोब. जी मासलीची तिथे वेळ नव्हती, काहीच नाही. कारण त्याने काय म्हटलं, आपण सांगता ना म्हणून सोडतो झालं. आपल्याला वाटतं ही गोष्ट अवघड आहे, ही गोष्ट अशक्य आहे, पण येशूला सोपी आहे ना. जेव्हा आपण प्रभूच्या सांगण्याप्रमाणे करणार, अवघड गोष्ट शक्य होणार. आपल्या बुद्धीचा वापर करू नका, येशूच्या बुद्धीचा वापर करा. प्रभू तुम्ही सांगता ना, मी तयार आहे. हे तर अवघड होतं. तो पेत्रा सांगू शकला असता प्रभूला, प्रभूजी आता थोडी मासली मिळणार आहे, पाणी गढूळ झाले, मासली निघून गेलेले, रात्र महत्वाची होती तेव्हा नाही सापडली, आता काय सापडणार नाही, मी सोडणार झाले. सांगितलं नाही, आपण सांगता म्हणून सोडतो. मिळाली मासली. योहान 21 अध्यायामध्ये पुन्हा एकदा प्रभूच्या पुनरुत्थानानंतर 7 शिष्य परत मासली पकडण्यासाठी समुद्रात गेले होते. जेव्हा समुद्रात गेले, रात्रभर कष्ट केलं, काही सापडलं नाही. प्रभू येशू सकाळी तिथे आले. प्रभूने म्हटलं, तुमच्याकडे काही आहे का, काही पकडले काय? तर ते म्हणत आहे, काही आम्ही धरले नाही. प्रभूने म्हटलं, मच्छव्याच्या उजव्या बाजूला जाळे टाका. मच्छव्याच्या उजव्या बाजूला जाळे टाका. टाकलं झालं. रात्रभर काही पकडलं नाही, जाळी उचलून सर्व बगुटी टाकली असतील. पण येशू म्हणतो, जाळं टाका. आणि ते किती लांब होते? 200 हातावर 300 फूट. 300 फूटच आतमध्ये होते, ते जास्त पण लांब नव्हते. आणि जाळे टाकले आणि 153 माशाचा गोळखा सापडला. येशूने सगळं टाकले. रात्रभर कष्ट केली होती, काही धरली नव्हती, काही पकडले ते. उजव्या बाजूला टाका झाले, फक्त 300 फूटच लांब होते किनाऱ्यापासून. आणि मोठी मासे किनाऱ्याजवळ आली, 153 मासे, तरी जाळी फाटले नाही. म्हणजे हा चमत्कार तिकडे घडला गेला. येशू सांगतो आणि आपण करायला तयार आहोत का? भले आपल्याला वाटते अवघड आहे, भले आपल्याला वाटते अशक्य आहे, हे कसं होऊ शकते, असं कधी घडलंच नाही, असं कधी झालं नाही, पण येशू म्हणतो होऊ शकते. प्रभू म्हणतो तुमचा विश्वास असेल, तुम्ही माझ्या सांगण्याप्रमाणे करायला तयार असतील, होऊ शकते. सर्व काही घडू शकते. फक्त प्रभू सांगतो ना तेवढ्याच गोष्टीकडे लक्ष द्या. बाकीच्या गोष्टी डोक्यात आणू नका. नाही होऊ शकत, आता नाही घडू शकत, हा विचार, नकारात्मक विचार आपल्या डोक्यात आणू नका. सकारात्मक, होकारात्मक, चांगला विचार आपल्या डोक्यात ठेवा. तरच आपली प्रगती होणार, आपला फायदा होणार, आपण पुढे जाणार. हालेलुया, हालेलुया. प्रभू आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवत आहे की त्या चांगल्या गोष्टीतून आपल्याला काहीतरी शिकायला मिळावं. पुढे वचन काय सांगते पहा, मत्ती 17-27 वचन. त्या ठिकाणी मात्र मंदिराचा कर वसुली करणारे आले होते आणि ते पेत्राला म्हणत आहे की तुमचा गुरुजी मंदिराचा कर भरत नाही. इतक्यात पेत्र आतमध्ये आला आणि प्रभूला म्हणला, इतक्यात प्रभूनेच पेत्राला म्हटलं की कर कोणाकडून वसुली केला जातो, मुलापासून की परक्यापासून? पेत्र म्हणतो परक्यापासून. प्रभूने म्हटलं बरोबर म्हटलं, तरी त्याला अडथळा येऊ नये. मग तू जा समुद्रात, गळ टाक. पहिल्याने जो मासा वर आहे त्याचं तोंड उघड, त्याच्या तोंडात 2 रुपयाचे नाणे असणार. 1 रुपया तुझ्याबद्दल भर, 1 रुपया माझ्याबद्दल भर. पेत्र निघाला. आता येशू पेत्राला सांगत आहे, पेत्र गल घे, समुद्रात टाक, पहिला मासा वर आहे, त्याच्या तोंडातून 2 रुपयाचा नाणं सापडेल. पेत्राने येशूला सांगितलं, प्रभू मी मासली पकडून जुना झालेलो आहे, म्हातारा झालेले, एवढे वर्ष मासलीचा धंदा करतो, कधीच मासलीच्या तोंडात मला पैसे मिळाले नाही, आणि आता तुम्ही स्वतः पहिल्याच माशाच्या तोंडात 2 रुपये मिळतील. सांगितलं का त्याने प्रभूला? प्रभूने सांगितलं, निघाला. हालेलुया, हालेलुया. प्रभू म्हणते तू जा, गळ टाक, पहिला मासा येईल, तोंड उघड, डायरेक्ट तोंडात 2 रुपये. पोटात पण 2 रुपये तोंडात. आपण मासली साफ करतो ना, अनेक प्रकारची मासली साफ करतो, पोटातून, तोंडातून, काही तोंडातून कचरा वगैरे असते, काही मासली पण असते, पोटात पण मासली असते. कधी पैसे मिळालेत का? कधी सोने दागिने सापडलेत मासलीच्या पोटात? नाही सापडले.
पण प्रभू पेत्राला म्हणतो 2 रुपयाचं नाणं सापडेल. त्यावेळी 2 रुपये म्हणजे 2 दिवसाची, अगदी म्हटलं तर महिन्याची कमाई होती ती. आणि 2 रुपये घेतले, येशू बदल पेत्रा बदल 2 रुपये भरून टाकले. पेत्र तयार झाला. पेत्राने येशूला काहीच प्रश्न केला नाही, तक्रार केली नाही, कारण त्याला माहितीये प्रभू येशू सांगतो त्या प्रकारे घडते. काय आपला विश्वास तो आहे का? आपण ते करायला तयार आहोत का? पुढे बायबल काही सांगते पहा. लूक मध्ये 1:26-38 वचन. देवदूत पवित्र माता मरीकडे येते आणि पवित्र माता मरीकडे येऊन देवदूत म्हणत आहे, तू गरोदर राशील, तुला मुलगा होईल, त्याचं नाव येशू असे ठेव. या पहिली गोष्ट तिने म्हटलं, कसं शक्य आहे? मला पुरुष ठाऊक नाही, माझं लग्नच झालेलं नाही. देवदूत म्हणत आहे, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, पवित्र आत्म्याचे सामर्थ्य तुझ्या छाया करेल आणि ज्याचा जन्म होईल त्याला परस्पर देवाचा पुत्र असे म्हणते. त्या पवित्र मरीने तक्रार केली का? आजपर्यंत पृथ्वी निर्माण झाल्यापासून, जग निर्माण झाल्यापासून, मनुष्य निर्माण झाल्यापासून आजपर्यंत अशी गोष्ट कधी घडली नाही, तर माझ्या जीवनात कशी घडेल? सांगितलं. ती म्हणत आहे, पहा मी प्रभूची दासी आहे, आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या ठेवू, मी तयार आहे. भले माझं लग्न झालं नाही, पण मी तयार आहे, होऊ शकते. आणि पूर्ण झालं तिच्या जीवनात. देवाच्या पुत्राने तिच्या द्वारे जन्म घेतला. आपण नेहमी शंका बाळगतो, हे कसं घडू शकते, हे कसं होऊ शकते? विश्वास बाळगत नाही. हा होऊ शकते, देव करू शकतो. आपलं लक्ष अनेक वेळा भलतीच कडे असते. आपल्याला ते जगात हे घडलं नाही, पृथ्वी ते घडलं, मग होईल का? असं कधी घडते का? ताबडतोब शंका बाळगतो. पण देव म्हणतो ना, ज्याने दुनिया सृष्टी रचना, सर्व गोष्टीची रचना केली, त्याला माहिती कुठे काय करायचं आणि काय नाही. तो योग्य वेळी, योग्य समय, योग्य गोष्टी ती घडून आणतो, कारण तो महान परमेश्वर आहे. पुढे बायबल काही संधी पहा. वचन संधी निगम 17 अध्यायामध्ये 1 ते 7 वचनात आणि गणना 20 अध्याय 1 ते 13 वचनामध्ये तिकडे काय दिलेले आहे बघा. बायबल सांगते की त्यावेळेला परमेश्वर पित्याने मोशेला म्हटले, जेव्हा इस्रायल लोकांना पाणी होतं पिण्यासाठी आणि पिण्यासाठी पाणी नव्हते, आणि मात्र इस्रायल लोकांसाठी पाण्यासाठी परमेश्वराने काय केलं का? जेव्हा मोशेने ते परमेश्वर पित्याचा दावा केला, त्या परमेश्वर पित्याने मोशेला म्हटले, या खडकावर, या दगडावर तू आपल्या ती जी काठी आहे, जी नील नदीवर तू मारली होती, तीच काठी घेऊन मात्र या खडकावर, या दगडावर मार. तेव्हा मात्र मोशेने ती काठी घेऊन त्या दगडावर आपटली, दगडावर मारली. तेव्हा त्या दगडातून पाणी निघू लागलं आणि 6 लाख लोकांनी, गुरुडोर, शटरानेंद्र या सर्वांनी मात्र ते पाणी प्यायलं. आता या ठिकाणी बघा, परमेश्वर पिता मोशेला म्हणतो, मी तुला जो दगड दाखवीन खडक, त्या दगडावर, त्या खडकावर मात्र काठी तुला आपटायची. काठी मार म्हणजे त्याच्यातून दगड नाही आहे, पाणी निघेल. आता मोशेने देवाला सांगितलं, देवा एका दगडातून काही पाणी निघू शकतो? दगड स्वतः पाणी शोषून घेत नाही, आणि तू सांगतो दगडाकाठी मार. थोडं तुम्हाला सांगितले विहिरीवर काठी मार. तू दगड कसा पाणी देईल? आणि तो पण एक दगड कसा पाणी देईल? दगड स्वतः पाणी शोषून घेत नाही, पाणी पित नाही, तो आम्हाला काय देईल पाणी? सांगितलं. देव सांगतो एका दगडाकाठी मात्र मारली आणि त्याच्यातून पाणी निघाला. 6 लाख लोकांनी तो पाणी पिला. काही तक्रार केली मोशेने देवाकडे? नाही केली. आपल्या आयुष्यात असं कधी घडले का? दगडातून पाणी निघताना पाहिलंय? एका दगडातून दगड पडून पाणी निघतो का? नाही निघत. म्हणजे परमेश्वर अशा गोष्टी करण्यासाठी समर्थ आहे ज्याचा आपण विचार करू शकत नाही. पण काय आपण विश्वास बाळगायला तयार आहोत का? देव जे सांगतो ते करण्यासाठी आपण तयार आहोत का? जर आपण तयार आहोत, आपण ते शब्दाप्रमाणे करणार, प्रभूच्या सांगण्याप्रमाणे करणार, प्रभूच्या वचनानुसार करणार, तर प्रभू येशू आपल्या जीवनामध्ये कार्य करायला सुरुवात करणार. तर प्रभू येशू आपली बंधने पूर्ण रीतीने तोडायला सुरुवात करणार. अशा गोष्टी घडतील ज्याचा आपण विचार पण करू शकत नाही. मोशेने तांबड्या समुद्राकाठी मारतात, समुद्राचे 2 भाग झाले, पाण्याचे 2 भाग झाले, पाण्यातून रस्ता झाला. अनेक गोष्टी घडू शकतात, पण देव जे सांगतो ते करायला आपण तयार आहोत का? प्रभू म्हणतो, तुला मी हे सांगतो, तू हे कर, तुला हे करायचंय,
तू कर, मी आहे तुझ्या जोडीला. मोशेने काय म्हटलं परमेश्वर पित्याने निर्गम 3 निर्गम 4 अध्यायामध्ये, फारोकडे जा मिस्र देशात, माझ्या वतीने बोल, इस्रायल लोकांना तू सोडून आण. मोशे म्हणतो दे पित्याला की मी मात्र निर्गम 4 अध्याय 10 ते 17 पर्यंत मला नीट स्पष्ट बोलता येत नाही, मी मुखाचा जड आहे, मी त्याच्यासमोर जाऊ शकत नाही, बोलू शकत नाही. त्या देवाला राग येतो मोशेवर. तुझा भाऊ अहरोनला नीट बोलता येते ना, तो तुझं तोंड होईल. तुला जे काम मी दिले ते तुला करायचंय, तुझा मी आहे ना. मोशेने म्हटलं माझ्याने जमणार नाही. पण देव पिता त्याच्या रागाला तुला हे काम करायचंय, जा. आणि मग मोशे व्यवस्थितरित्या फारो पुढे लोका पुढे मात्र 40 वर्ष बोलू शकला. आणि असं बोलला की मोशे पुढे थरकाप झालेलो. ना फारो राजाची ताकद चालली ना इस्रायल लोकांची. सर्वात आधी उंच मोशे बनला गेला जेव्हा तो बोलला. देव पिता म्हणतो बोल, तुला वाटते तुला नीट बोलता येत नाही, स्पष्ट बोलता येत नाही, तोंडाचा मुखाचा तू जड आहे, माणसाला डोळे सांगला मुका बेरा कोण करतो, मीच की नाही, माझ्या हातात आहे, तुझा आणि बोल. आपण तयार आहोत का? प्रभू तू कशाला विचार करतोस, कशाला चिंता करतोस? मी तुला सांगतो तेवढंच तुला करायचंय, त्या पलीकडे तुला जायचंय. प्रभू सांगतो तेवढं जर आपण करणार, पुढे यश आपल्या मागे येणार. आपली भरभराट होणार, प्रगती होणार, उन्नती होणार, सारी बंधने आपली तुटली जाणार, सर्व समस्या आपल्या जीवनातून दूर होणार, सर्व संकटे आपल्या जीवनातून दूर होणार. जो परमेश्वर सांगतो ते आपण करणार तेव्हा, प्रभू येशू जे आपल्याला सांगतो ते करणार तेव्हा. शंका बाळगू नका. या लोकांनी केलं, प्रभूने सांगितलं, त्याने ऐकलं आणि ते पुढे गेले. आपण कधी ऐकणार? आपल्याला वाटते कधी घडलं नाही, घडू शकत नाही, अशक्य आहे, कठीण आहे, काय वेगळंच भलतंच सांगतात आम्हाला. पण जर हे ऐकलं तर आपण पुढे जाणार, तर आपण प्रगती प्राप्त करणार. आपल्याला कदाचित वेड्यासारखं मूर्खपणाचं वाटते, पण ह्याच गोष्टी आपल्याला तारण्यासाठी समर्थ आहेत. याच गोष्टी आपल्याला पुढे भविष्यात पुढे नेणार आहेत. फक्त ऐकायला सुरुवात करा. प्रभूच्या म्हणण्याप्रमाणे, सांगण्याप्रमाणे करायला सुरुवात करा. आपल्याला कदाचित अवघड वाटत आहे, कठीण वाटत आहे, लाज वाटत आहे, पण हेच करा जे प्रभू सांगतो. आणि प्रभू सांगतो ते केलं तरच आपली प्रगती होणार, तरच आपली बंधनं तुटणार, तरच आपल्या समस्या दूर होणार, आपल्या निराशा दूर होणार आणि परमेश्वराचा अनुग्रह, प्रभूचा आशीर्वाद आपल्या जीवनात येणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता मला शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.